नमस्कार, मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, नवीन गोष्ट, नवीन व्हिडिओ, नवीन विचार, नवीन मत घेऊन तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओच्या टायटल प्रमाणे माणसाची किंमत ही त्याच्या जन्मामध्ये नसते, त्याच्या विचारामध्ये आणि कर्मामध्ये असते. या विषयावरती चर्चा करणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की सोनं शुद्ध असलं, की ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये चमकतं. त्याचप्रमाणे शुद्ध मन, शुद्ध विचार हे माणसाच्या जाती धर्मावर, जेंडरवरती अवलंबून नसतात. माणसाचं मोठेपण हे त्याच्या जन्मामध्ये नसतं, तर त्याच्या कर्मामध्ये आणि विचारांमध्ये असतं. बरोबर? पण तरी सुद्धा बरीच लोक अशी आहेत, की समोरच्याची व्हॅल्यू, समोरच्याची मूल्य त्याच्या जेंडरवरून, त्याच्या लाईफवरून ठरवत असतात. मुळात आपण त्यांची व्हॅल्यू ठरवणारे कोणीही नाहीये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असो, पण कोणाच्याही जेंडरवरून, कोणाच्याही लाईफवरून समोरच्या व्यक्तीची मूल्य कमी जास्त होत नाहीत. सोनं कोणत्याही खाणीमध्ये जन्मलं तरी ते सोनंच असतं. बरोबर? थोडंसं घासलं की ते जगभर चमकतं. मेल असो, फिमेल असो, एल-जी-बी-टी कम्युनिटी मधील लोक असो, प्रत्येकाची काम करण्याची क्षमता, स्वप्न ही सारखीच असतात. मेल असो, फिमेल असो, एल-जी-बी-टी कम्युनिटी मधील लोक असो, प्रत्येकाचं हृदय तेवढंच प्युअर आहे, तेवढंच शुद्ध आहे आणि तितकंच भावनांनी भरलेलं आहे. बरोबर? मग त्यांना वेगळं कन्सिडर करणारे आपण कोण आहोत? पहिली तरी आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती होती. पण आत्ता कुठे ती बदलून बदलून इक्वल फुटेजला आलेले आहे. मेल फिमेल इक्वली समजले जातात. पण तरी काही लोक अशी आहेत, की महिलांनी महिलांची कामं करायची, पुरुषांनी पुरुषांची कामं करायची, अशी विचारसरणी घेऊन चालत असलेली सुद्धा लोक आहेत. त्यांनी कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवणं फार गरजेचं आहे. तरी सुद्धा विचार करा, समाजामध्ये वावरत असताना जे लोक म्हणतात ना, की आम्ही विचारांनी पुढारलेली आहोत, ते लोक सुद्धा एल-जी-बी-टी कम्युनिटीमध्ये वावरत असणाऱ्या लोकांना वेगळं समजतात. त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. बरीच लोक काय, आपण सर्वजण म्हणायला हरकत नाही, आपण सर्वजणच एल-जी-बी-टी कम्युनिटीमधील लोकांना दुय्यम स्थान देतो. त्यांना वेगळं समजलं जातं. का? तेही माणूस आहेत. त्यांच्यामध्येही तेवढ्याच प्युअर भावना असतात, तेवढंच प्युअर हृदय असतं. तेवढीच स्वप्न असतात, तेवढीच कामाची क्षमता असते, तेवढाच संघर्ष तेही त्यांच्या लाईफमध्ये करत असतात. पण हे समजण्यासाठी स्वतःमधले विचार बदलणं फार गरजेचं आहे. स्वतःमध्ये बदल घडवणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं माणूस हा माणूस असतो. मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, एल-जी-बी-टी कम्युनिटी मधील व्यक्ती असेल, माणूस हा माणूस असतो. बरोबर? प्रत्येक जण सारखा नसू शकतो. हाताची बोटं जशी सारखी नसतात, तसं प्रत्येक माणूस वेगळा आहे. मला सांगा हाताची 5ही बोटं जर सारखी असेल, तर आपण काम करू शकलो असतो का? तसंच समाजामध्ये जर सर्वच लोकं सारखी असती, तर समाजामध्ये वेगळेपण निर्माण झालं नसतं आणि आपण आपली कामं करू शकलो नसतो. आपण प्रगती करू शकलो नसतो. बरोबर आहे? माणूस हा माणूस आहे. माणसाला माणसासारखं ट्रीट करा. मग मेल असो, फिमेल असो, एल-जी-बी-टी कम्युनिटीमधील लोकं असो. समानतेचा खरा प्रकाश तेव्हाच पसरेल, ज्यावेळेस स्त्री, पुरुष आणि एल-जी-बी-टी कम्युनिटी लोकांना एकाच नजरेने पाहिलं जाईल. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या द्वारे मला कळवा. तुम्ही कमेंटच्या द्वारे माझ्याशी कनेक्टेड राहा. तुम्हाला जर काही क्रॉस ओपिनियन द्यायचे असेल, माझे विचार पटले असतील नसतील तरी ते कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.